आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। आर निसर्ग संस्था द्वारा लागू की गई प्रोजेक्ट ग्रीन फार्मेसी इको फ्रेंडली पहल के तहत शहर में अलग अलग जगहों पर एक्सपायर हो चुकी दवाओं के सुरक्षित डिस्पोजल के लिए एक पहल की गई और पीताम्बरी प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड ने इस समाज के लिए फ़ायदेमंद पहल में अहम योगदान दिया है। इस पहल को सफलतापूर्वक लागू करने के लिए पीताम्बरी कंपनी ने अपने CSR के तहत आर निसर्ग संस्था को एक काइनेटिक एनर्जी इलेक्ट्रिक गाड़ी दी है और इस गाड़ी को आज पीताम्बरी के नौपाड़ा स्थित ऑफिस में पीताम्बरी के मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर रविंद्र प्रभु देसाई, वाइस चेयरमैन परीक्षित प्रभु देसाई और आर निसर्ग संस्था की को-फाउंडर डॉक्टर लीना केलसीकर और लता घनश्यामनानी ने लॉन्च किया। इस पहल के तहत शहर में क्लब हाउस, रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स और केमिस्ट शॉप जैसी करीब 100 जगहों पर टेक बैक बिन यानी दवा इकट्ठे करने वाले बिन लगाए जाएंगे। इस बिन में लोग एक्सपायर, ख़राब या इस्तेमाल न की गई दवाइयाँ सुरक्षित रूप से जमा कर सकेंगे। बिन भरने के बाद अगर उस पर लगे QR कोड को स्कैन किया जाता है तो संबंधित सिस्टम को एक नोटिफिकेशन मिलेगा और फिर पीताम्बरी की दी गई गाड़ी से ये दवाएं इकट्ठी की जाएंगी। इससे लोग इस्तेमाल न की गई और एक्सपायर हो चुकी दवाइयाँ सुरक्षित रूप से जमा कर सकेंगे, जिससे पर्यावरण की रक्षा और प्रदूषण रोकने में काफ़ी मदद मिलेगी। साथ ही यह पहल ग्रीन एनर्जी और सस्टेनेबल डेवलपमेंट की दिशा में एक अहम कदम होगा। इसके लिए पीताम्बरी कंपनी और आर निसर्ग संस्था ने ज़्यादा से ज़्यादा लोगों से इस पहल का फ़ायदा उठाने और पर्यावरण बचाने में योगदान देने की अपील की है। पीताम्बरीतर्फे सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आर निसर्ग आणि पीताम्बरी अशा दोघांनी मिळून हा ग्रीन फार्मसी हा प्रोजेक्ट आपण इकडे करतोय ठाण्यामध्ये। भारतामध्ये हा पहिल्यांदाच प्रोजेक्ट केला जातोय। त्याचं उद्दिष्ट म्हणजे आपण जे काही एक्सपायर झालेली औषधं किंवा जी नको असलेली औषधं आहेत तर ती जर का कचऱ्यामध्ये किंवा जमिनीमध्ये गेली तर त्याच्यापासून खूप विषारी जमीन किंवा विषारी पाणी प्रदूषण होऊ शकतं। तर ते टाळण्यासाठी डॉक्टर लीना केलसीकर आणि लता मॅडम दोघीजणी डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि दुसऱ्या डोळ्यांचे डॉक्टर आहेत। तर त्यांनी मिळून 2021 साली हा प्रोजेक्ट चालू केला आणि पीताम्बरी नेहमीच अशा कुठल्या चांगल्या प्रोजेक्टना आपण त्याला उचलून धरतो किंवा त्याचं जे काही फंडिंग असतं तर जवळजवळ 3.25 लाख रुपये खर्च करून आपण ही गाडी त्यांना दिलेली आहे। पूर्णपणे ही पण बॅटरी ऑपरेटेड गाडी आहे, म्हणजे ह्याच्यातून सुद्धा कुठल्या प्रकारचं प्रदूषण होणार नाही। आणि हा जो त्याच्यात त्यांनी 100 ठिकाणी सोसायट्यांमध्ये, केमिस्टकडे, हॉस्पिटल्समध्ये बिन्स ठेवलेली आहेत, त्याच्यावरती जो फोटो आहे आणि त्याच्यावरती एक QR कोड दिलेला आहे। तर ह्याच्यात रजिस्टर करण्यासाठी आपल्याला आपल्या भागामध्ये जर का याचाही बिन ठेवायचं असेल तर ती व्यवस्था आहे आणि तो जो कोण तिथे ठेवणार आहे तर तो बिन भरल्यानंतर त्यांनी जर का तिथून स्कॅन करून मेसेज केला तर यांच्याकडे, याच्या संस्थेकडे त्याचा निरोप येणार आहे आणि तो बिन भरला आहे मग त्यावेळी ही गाडी तिथे पाठवली जाईल आणि त्या बिनमधला कचरा गोणींमध्ये खाली करून ही गाडी तो तळोजाला जे प्रोसेसिंगचं जे युनिट आहे त्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट तिकडे लावली जाईल। मी अत्यंत कौतुकाने आणि आनंदाने ह्या दोघींचं स्वागत करतो की अशा प्रकारची एक स्वतःचा याचा रोजचा वेळ खर्च करून आणि पैसे खर्च करून पदरमोड करून त्यांनी हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे। मोदी साहेबांनी पण अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि त्याला त्यांनी प्रतिसाद दिला आहे। त्याला बाहेरच्या गावांमधून पण इन्क्वायरी येते, पण याचं पूर्णपणे लायसन्स महानगरपालिका आणि प्रदूषण नियामक बोर्ड आहे त्यांनी त्यांना दिलेलं आहे। तर मी आपल्या ठाणेकरांच्या, सर्व ठाणेकर नागरिकांच्या तर्फे मी या दोघींचं स्वागत करतो आणि ठाणे जे आपण स्वच्छ आणि सुंदर ठाणे करण्याचं जे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचं जो प्रोजेक्ट आहे त्यातला हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं। लता घनश्यामनानी आणि डॉक्टर लीना केलसीकर आम्ही दोघे आर निसर्ग फाउंडेशन याचे को-फाउंडर्स आहात। आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की पीताम्बरीतर्फे जी आम्हाला ही व्हेकल भेटली आहे, जेणेकरून आम्ही हे व्हेकल 2 कामासाठी उपयोगी होणार। एक तर पब्लिसिटी होणार, ठाणेकरांना कळेल की अशा प्रकारचा सर्व्हिस त्यांच्या दारापर्यंत येतो आहे। दुसरा, याच्यात जो त्याच्या घरी निर्माण होणारा जो कचरा आहे, मुळात मेडिसिन वेस्ट आहे, ते जमा करायला हा उपयोगी होईल। आता ही मेडिसिन का आपण अशीच परिसरामध्ये नाही टाकू शकत, कारण याच्याने निर्माण होतो एक प्रकारचा आजार ज्याला आपण सांगतो अँटी मायक्रोबियल ड्रग रेजिस्टन्स। ॲज डॉक्टर आम्हाला सगळ्यात भीती ही असते की मी जर पेशंटला काय टॅब्लेट दिली आहे आणि त्या टॅब्लेटमुळे त्याच्या शरीराला त्याचा काही असरच होत नाही तर मग किती ते मला धक्का होणार। तर तो प्रकारचा आजार नाही व्हायला पाहिजे म्हणून हा जो मेडिसिन असतो घरी निर्माण होणारा त्याला प्रॉपर सायंटिफिक डिस्पोजल हा गरजेचा आहे आणि तेच करण्यासाठी हा प्रोजेक्ट आपण उभा केला आहे। आणि आत्ता ठाण्यात
नेमकं 3-4 वर्षात आम्ही 3.5 टन हा प्रकारचा कचरा उचलला ऑलरेडी आहे. तर आमची ही विनंती आहे सगळ्या ठाणेकरांना ह्या सर्व्हिसची तुम्ही लाभ घ्यावी आणि आमच्यापर्यंत पोचायचं असेल तर QR कोड आणि आमच्या वेबसाईटकडे जायचं. थँक्यू. अशा बिन 100 लोकेशन्समध्ये आहेत ठाण्यामध्ये. सगळ्या प्रभाग समितीला आम्ही ह्या पद्धतीने ठेवले की 1 किलोमीटर रेडियसमध्ये तुम्हाला हा प्रकारचा एक बिन भेटेल. म्हणजे ते केमिस्टच्या शॉपमध्ये असू शकतो, डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये असू शकतो किंवा कुठल्या तरी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये असणार. तर प्रत्येक ठाणेकरला लांब लांब जाऊन टाकायची पण गरज नाही आहे. 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये त्याला ह्या प्रकारचे बिन नक्की सापडेल आणि नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला नक्की हे देऊ.